बरं झालं तुम्ही इथे आहात. अहो मी तुम्हालाच फोन लावत होते. अरे हे काय काय तुम्ही दागिने विकून आलात? अगं पण- आणि दुसरा दागिना परत घ्यायला आलात? अरे देवा, आता मी काय करू? आता तुम्ही अंबिके, थांब. अंबिके, थांब काय? अहो हे बघा, अलीबाबा 40 चोरातले गुण माझ्या ह्या एका चोरात ना कुठून भरले. दागिना कुठे विकलात सांगा. आताच्या आता तो घेऊन या. मला माहिती आहे आता. दागिने विकायला मी बाहेर गेलोच नव्हतो. ती अतिशहाणी मुक्ता CCTV बनून माझ्यावर लक्ष देत होती. हो, मोठा गोळ झालाय. वहिनी पण आता रणांगणात उतरलीये. तिने सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेतल्यात आता. बरं झालं तुम्ही नाही विकून आलात ते. नाहीतर एकही दागिना कमी झाला असता असं वहिनीला जर कळलं असतं ना, तर आपल्याला तिच्या आयुष्यातून कमी व्हावं लागलं असतं कायमचं. ह्या मुक्ताच्या तर ना, अहो थँक्यू म्हणा ना तिला. तू काय डोक्यावर पडलीयस? हो असं काय, तिने तुम्हाला सांगितलं ना नका जाऊ म्हणून. चला मी सगळे दागिने परत देऊन येते. काय हे दागिने परत द्यायचे? हो ना, तर वहिनीने मागितलेत, परत द्यावेच लागणार ना. व्यवस्थित मोजून ठेवा. ठेवशील ना मोजून? द्याल ना आधी? नाही तर उगाच माझ्यावर संशय घेशील ना. काय आहे, ह्या जगात आपल्या माणसावर आरोप करणं इतकं सोपं दुसरं काही नाहीये. नाही बरं झालं तुम्हाला समजलं वंस. नाही तशा समजूतदारच आहात तुम्ही. कसं आहे ना, ही जबाबदारी माझ्याकडे होती. किती ग बाई, किती ती जबाबदारी. आता ही माझी जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवलीये. आता तू हे जबाबदारीने सांभाळ. कळलं? सांभाळशील ना जबाबदारीने? आता जबाबदारीने हे सगळं मी मोजून घेऊ का? हा. वंस धन्यवाद. सगळे दागिने बरोबर आहेत. आहेत का? आहेत ना बरोबर? हो आहे. येते मग. वंस एक मिनिट. यापुढे मुक्ताला घरात कुठलंही काम करताना अडवायचं नाही, कारण तुमच्या इतकंच हे घर तिचं सुद्धा आहे. जमणार नाही. वहिनी कसं आहे ना, मी दादाच्या विरोधात जाणार नाही. कारण या घरात माझ्या दादाची सत्ता आहे. आणि जबाबदारी निभावणं आणि सत्ता गाजवणं यात खूप मोठा फरक आहे. इतका फरक जसा आर्यानी या घरची सून असणं आणि मुक्तानी या घरची सून होऊ पाहणं, यात जितका फरक आहे ना, तितका फरक. शहाणपणा शिकवते. अंबिका, काय? एक मिनिट. काय? त्या मुक्ताची वाट लावायला एक जोरदार प्लॅन आखलाय मी. हो.
प्लॅन आहे? खूप मोठी चूक केली आहे तिने. माझ्या मिशन लूटमार योजनेमध्ये जर कोणी आडवा आला तर त्याला सोडणार नाही मी. हळू बोला. अहो पण प्लॅन काय ते तर सांगा. सरप्राईज. काय काय सरप्राईज? लवकरच असा एक फटाका फुटेल की त्याच्या स्वप्नाच्या चिंध्या चिंध्या. बुम बुम. हो पण सरप्राईज काय ते तर सांगा ना. जास्त चर्चा नकोय. थोडी वाट बघ, लवकरच कळेल तुला. सांगायचं नव्हतं ना, पण सुरुवात कशाला केली? प्लॅन आहे आणि बुम बुम. मोठी आई, हा दिवा? मुक्ता, आपण कुठलंही चांगलं काम करायच्या अगोदर दिवा लावतो. माझा विश्वास आहे ह्या दिव्याची ज्योत आपल्या घरामध्ये आनंद आणि चैतन्य निर्माण करेल. ह्याचा प्रकाश प्रत्येकाच्या मनातला अंधकार दूर करेल. वय, मला लय वाटतं या घरातल्या लोकांच्या मनातला एकमेकांविषयीचा राग दूर व्हावा. तुमच्या मनातलं प्रेम आणि शांती घरभर पसरावं. मोठी आई, तुम्ही या घराच्या जबाबदाऱ्या परत तुमच्याकडे घेतल्यात, हे लय चांगलं केलं. मला खरंच लय आनंद वाटला. फक्त नुसतं जबाबदाऱ्या नाही घेतल्या तर मी माझ्या निर्णयावर तर ठाम राहणार आहे आणि हट्टच करणार आहे. मला मुक्ता सून म्हणून हवे आणि तीच माझी सून असेल. आणि वंच म्हणाऱ्या ना, ते अगदी बरोबर आहे. माझ्याकडे सत्ता नाहीये, फक्त जबाबदाऱ्या आहेत. ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये महत्वाची जबाबदारी आहे ती तुला या घरची सून करून घेणं. त्यामुळे या घराचं, घरातल्या माणसांचं भवितव्य उज्ज्वल होईल. पण त्यासाठी मुक्ता, हा नगरकर घराण्याचा हार तुझ्या गळ्यात यायला हवा. मी जे म्हणाले होते ते विसरलीस का? तू जर हिला सून म्हणून स्वीकारलंस तर मी काय करेन हे तुझ्या लक्षात नाहीये का? परत एकदा सांगते, जर तू तिला ह्या घरात घेऊन आलीस तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन आणि तू मला बघण्यासाठी आयुष्यभर तडफडशील.